नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर भूषण गोसावी। आज आपण माळशिरसमध्ये आहोत। आपले प्रगतिशील शेतकरी आहेत, त्यांचा आपण परिचय करून घेऊ। साहेब नमस्कार। नमस्कार। आपलं काय नाव? नारायण मार्केट। मार्केट साहेब, आपण आपले या केळीचा प्लॉट किती एकराचा आहे? हा 1.5 एकराचा आहे। 1.5 एकराचा केळीचा प्लॉट आहे। या प्लॉट साठी आपण ग्रीन केअर ॲग्रोची कुठकुठली औषधं वापरली? ग्रोथ पासून वापरलं आपण। पहिल्यांदा ग्रोथ वापरलं एकसारख्या वाढीसाठी म्हणून शक्ती ग्रोथ हे प्रोडक्ट एकरी 5 लिटर या प्रमाणात शेतकऱ्यांनी वापरलं। पनामाची अडचण आली होती साहेबांना, त्यासाठी शक्ती पनामा स्पेशल एकरी 2 लिटर या प्रमाणात त्यांनी वापरलं। तर पनामा वापरल्यानंतर तुमचा पनामा जागेवरती थांबला, पुढे वाढला अजिबात नाही। बरं मार्केट साहेब, तुमच्या केळीचा बुंदा एकसारखा जवळपास दिसतो, साधारण 38 ते 40 इंचाचा बुंदा आहे। तर यासाठी तुम्ही काय वापरलंय? बुंद्याला बुंदा स्पेशल वापरलं होतं। शक्ती बुंदा स्पेशल किती वेळा वापरलं? 2 वेळा वापरलं, 2 टप्प्यात। 2 टप्प्यात त्यांनी केळीच्या बुंदावाढीसाठी, आपण बघू शकतो केळीच्या बुंदावाढीसाठी म्हणून त्यांनी ग्रीन केअर ॲग्रोचं शक्ती बुंदा स्पेशल एकरी 5 लिटर या प्रमाणात 2दा वापरलं। आणि फ्लावरिंग आता आम्ही बघतोय तुमची एकसारखी वेन झालेली दिसते। आता वेन सुरू झाली, तुमची एकसारखी वेन झालेली दिसते। यासाठी तुम्ही काय वापरलं? शक्ती वेन स्पेशल याचा वापर झाला। किती दिवसापूर्वी सोडले साहेब तुम्ही हे? 10 दिवसापूर्वी सोडले। आता 10 दिवसापूर्वी दुसऱ्या टप्प्याला यांनी सोडलं। आणि आपण बघू शकतो मागच्या 10 दिवसात तुमचा प्लॉट किती टक्के येण होऊन झालेला? जवळपास मला तर जवळ 100च दिसतंय। 80 ते 90% प्लॉट जो आहे तो एकसारखा, आता डोक्यावरती कमळ सुटलेला आहे, एकसारखा वेन झाल्यानं फुल पडताना अतिशय लांब, दांड अतिशय जाड आहे आणि वादीतला अंतर सुद्धा अतिशय उत्तम आहे। यासाठी त्यांनी ग्रीन केअर ॲग्रोचं शक्ती वादी स्पेशल देखील या ठिकाणी वापरलंय। तर मार्केट साहेब, तुम्ही जी ग्रीन केअर ॲग्रोची वेगवेगळ्या टप्प्याला वेगवेगळी औषधं वापरली, याचा अनुभव तुमचा? मला 3 वर्षाचा अनुभव आहे याचा। 3 वर्ष झालं रिझल्ट घेतो मी, आणि ह्याच्याशिवाय वापरतच नाही कधी। दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं असलं बुंदा हे तर वापरत नाही, ग्रीन केअरच वापरतो। अरे वा। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, 3 वर्षाचा विश्वास। शेतकऱ्यांचं म्हणणं इतर कुठलंही औषध मी वापरत नाही, मी फक्त ग्रीन केअरचं औषध। दुसऱ्याने कुणी सांगितलं तर दुसऱ्या गावातल्या एक वेळेस मला विचारलं होतं की मला असाच प्रॉब्लेम यायला लागलाय म्हणून। त्यांना मी सांगितलं सरकार साहेबापाशी जावा, सूळ पाहुण्याने नेले तुमच्याकडे। एका हातात कव्हर झाला त्याचा पनामा, एका हातात पनामा सारखा रोग, जो केळीतला पनामा रोग आहे तो अतिशय क्लिष्ट आहे कंट्रोलसाठी। त्यासाठी औषधं नाहीत, पण ग्रीन केअर ॲग्रोचं शक्ती पनामा स्पेशल जर वापरलं तर जागेवरती पनामा हा थांबतो। म्हणजे त्या शेतकऱ्यांचं तर यांचं म्हणणं असं की तो प्लॉट हातातनं गेला होता, तिथून पुन्हा रिकव्हर झालाय। त्यामुळे अशा पद्धतीचा विश्वास, आणि 3-3 वर्षापासून आणि याहूनही जास्त शेतकरी आमच्यावरती विश्वास ठेवतात। त्यामुळे साहेब आपले खूप खूप आभार। असाच विश्वास आमच्यावरती तुम्ही ठेवा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा जसं तुम्ही करता आहात तसं। म्हणजे आपल्या प्रगतीसोबत शेतकऱ्याची जर प्रगती सगळ्यांसोबत होईल तर एकात्मिक विकास होणार। त्यामुळे नक्कीच केळीमध्ये जर एक्सपोर्ट ओरिएंटेड उत्पन्न काढायचं असेल तर नक्की वापरा ग्रीन केअर ॲग्रोची दर्जेदार उत्पादने। धन्यवाद। महत्वाचं म्हणजे डुप्लिकेट औषधं आणि मिळत्या जुळत्या नावांच्या औषधापासून शेतकऱ्यांना स्वतःला सावध ठेवायचं आहे। ग्रीन केअर ॲग्रोचा लोगो, QR कोड स्कॅन करून दर्जेदार उत्पादन घ्यायचंय, म्हणजे पैशातनं पैसा निर्माण होईल। धन्यवाद।